हॅलो सख्यांनो, कसे आहात सगळे? अंकिता ट्रेंडी क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक ज्वेलरी म्हणजेच बुगडी. तर चला आपण म्हणूयात. आणि याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसार घ्या. ओके, तर बघा इथे मी तसं व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे काय काय घ्यायचं. तर इथे 22 गेजची तार घेतलेली आहे मी. त्यानंतर मी हा ड्रॉप साईड्स कुंदन आहे पिंक कलरमध्ये. टूल्स घेतलेले आहेत. त्यानंतर हे आपले ट्विस्टर आहे आणि 4M चे मोती घेतलेले आहेत मी. क्रिस्टल आहेत छोटे, असं लटकन टाईपमध्ये त्याला खाली लावण्यासाठी. आणि बघा याच्यातून मी हे काढून घेते, आपल्याला एकच लागणार आहे. आणि ह्याला साईडून ना ट्विस्टरने व्यवस्थित मस्त मोती साईडून अटॅच करून घ्यायचे आहेत. मी इथून तार कट करून घेते, जितकी तार लागते तितकीच घ्या. आणि हे तार कट करून घेतली आहे मी. आणि बघा एक कुंदन घेतलेलं आहे, तर त्यासोबतच ते पूर्ण साईडून मस्त अटॅच करून घ्यायचे. आणि हे बघा मी पहिल्यांदा खाली लटकन ते कसे बनवायच्यात मी हे सांगते. ग्रीन आणि एक रेड कलरचा क्रिस्टल आहे छोटासा, आणि तो मी घेतलेला आहे इथे. व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा मी कसं केलं आहे ते. आणि तेच मस्त अडकवण्यासाठी व्यवस्थित छान मस्त बनवून घ्यायचे. लॉरियल्स बनवतो त्या टाईपमध्ये सेम. आणि हो जो आहे तो रेड आहे, रेडमध्ये आपण करून घ्यायचं. ओके, असे हे दोन मी करून घेतलेले आहेत. आणि मग त्यानंतर मी ड्रॉपला साईडून मस्त असे मोती लावून घ्यायचे. ओके, तर चला मग आपण मोती लावून घेऊयात मस्त. तर तुम्ही सगळे कसे आहात? मस्त आहात? आय होप मस्तच असाल. तर तुमच्या इकडे पण थंडी आहे का? इकडेही खूप थंडी आहे. आणि आपण आज फक्त बुगडी नाही शिकणार आहोत, आपण मस्त गप्पा गोष्टी करणार आहोत. आणि तुम्ही सगळे मस्त असाल आय होप. आणि खरं सांगायचं तर हा मी व्हिडिओ याच्यासाठी केला कारण मलाही वाटलं एक छोटीशी एक नाजूक बुगडी आपली. मी ही फर्स्ट टाईम शिकले होते जेव्हा मला ज्वेलरी शिकायची होती त्या टायमिंगला. तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी ही कशी बनवली होती आणि कसं सगळं हे केलं होतं. तर तेव्हा मला इतकं काहीच जमलं नाही पटकन, बट मी तरीही तुमच्यासोबत एक शेअर करते. मी ही जी बनवलेली आहे ती त्यावेळेसच मी बनवली होती आणि ही तुमच्यासोबत परत एकदा मी शेअर करते. आणि तुम्हाला जर ही बुगडी करायची असेल आणि ही तुम्ही असं म्हणत असाल की ही खूप साधी आहे ज्वेलरी म्हणजे बुगडी आणि ही कशी दिसेल, तर खरंच खूप छान दिसते. आणि तुम्ही ट्राय करून बघा एकदा कशी दिसेल काय दिसेल. आणि ही बनवायला खूप सोपी म्हणजे खूपच सोपी आहे. आणि साधे साधे आपले सणवार असतात, त्या सणासुदीला तुम्ही ही बुगडी वेअर करू शकता, घालू शकता, सुंदर दिसते. आणि तुम्ही प्लीज नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. ठीक आहे. आणि बघा इथे मी ड्रॉपला असेच साईटून हे आपले पुईस्तार हे जे मोती आहेत ते अटॅच करून घेते. आणि हे मी मोती आहे ना अटॅच कसे करायचे काय करायचे याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्येही पुन्हा एकदा मी दाखवते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे दाखवते तुम्हाला की हे कसं अटॅच करायचं, कसं हे करायचं. तुम्ही आधी माझे जुने व्हिडिओ असतील तर ते बघा एकदा कसे गेले आहेत, कसे बनवले आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील बघायला तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा, नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना पण ज्वेलरी शिकायची असेल आणि ज्यांना बनवायला खरंच खूप आवडतं, काही गृहिणी असतात ज्यांना बाहेर जाता येत नाही, काही त्यांची पर्सनल रिझन असू शकतात. काहींना छोटं बाळ असतं तर छोटं बाळ टाकून आपल्याला जाता येत नाही बाहेर. आणि काहींना इतकी आवड असते पण त्यांना टाईम भेटत नाही, किंवा मग त्यांचं जॉबला जायचं असतं, किंवा आणखीन काही कारणं असू शकतात, घरातील कामे असू शकतात. तर वेळ मिळाला तर माझे असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा. असेच छान छान व्हिडिओ बघून तुम्ही असेच ज्वेलरी बनवत राहा. खास विकत आणण्यापेक्षा
ॲज अ तुम्ही शिकलात तर तुम्ही तुम्ही तुमच्यासाठीच एक सणासुदीला एक छानशी ज्वेलरी तुम्ही बनवू शकता. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा, भरभरून असेच प्रेम करत राहा. आणि बघा इथे मी असेच अटॅच करून घेतले आहेत मोती. आणि त्यासोबतच खाली कसे ते घुंगरूचे 2 मी केलेले आहेत, लॉरियल्स आहेत ते 2, ते मी कसे अटॅच करणार आहे ते नक्की बघा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल, बरेच जण नवीन चॅनलवरती येत असतात नवीन तर ते नुसते व्हिडिओ वगैरे फक्त आपले बघतात. तर नुसते व्हिडिओ न बघता तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचा सपोर्ट खरा तर हेच माझं भाग्य आहे खरं तर. कारण तुम्ही जर सपोर्ट केला ऑब्वियसली तरच काही गोष्टी आहेत ज्या सपोर्टिव्ह, आणि मी असेच तुमच्यासाठी छान व्हिडिओ बनवत राहील. मग बघा याच्यामध्ये मी तार घेतलेली आहे ना, तिला मी थोडासा कर्व करून घेते. आणि त्यामध्ये ना मी बनवून घेतलेले लॉरियल्स 2 ग्रीन आणि रेड ते मी त्याच्यामध्ये टाकते. तुम्हीही असं टाका त्याच्यामध्ये. आणि मस्तपैकी असं लॉक करून घ्यायचं. ओके. आणि लॉक केल्यानंतर बघा हे जे साईडला आपण मोत्याचं ते बनवलं आहे ना ते टाकायचे. आता तुम्ही म्हणत असाल थोडंसं ते साईडून कसं राहिलेलं, तर तेही मी सांगते कशासाठी मी ते ठेवलेलं आहे. कारण पूर्ण जर लॉक केलं ना ते आपल्याला ते निसटतं पूर्ण. आणि आपल्याला ह्या तारेतूनच एक मोती टाकायचा. ठीक आहे. हे बघा मोती त्याच्यामध्ये टाकते. असं मोती टाकून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आणि मगच तो ड्रॉपला आपण साईडून लावलेला आहे मोती ते टाकायचा आहे. आणि तुम्हाला जरी नंतर ते लावल्यानंतर असं वाटत असेल की एखादा मोती अटॅच करावा तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. बघा व्यवस्थित हे त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं. हे कसं करून घेतलं ते व्हिडिओमध्ये बघा. आणि सर्वात वरचा जो मोती आहे ना त्याला आपल्याला एक कर्व करून घ्यायचा, म्हणजे त्यालाच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला काय फिक्सिंगची तार लागणार नाही आहे इथे. तारेनेच आपल्याला व्यवस्थित त्या मोत्याला ना साईडून हे करून घ्यायचं. आणि बॅक साईडला ना तार थोडीशी मी कट करून घेतली, शिल्लक होती म्हणून. आणि त्यानंतर त्याला एक कर्व करून घेतला, आणि म्हणजे ती लागू नये म्हणून कर्व केलेला आहे. आणि मस्त अशी आपली बुगडी रेडी आहे. तर याचा फायनल लुक कशी आहे मग बुगडी, कशी सोपी आणि एकदम साधी सिंपल आहे. आणि वेअर केल्यानंतर इतकी सुंदर दिसते. खरं सांगू तर तुम्ही नक्की ट्राय करा. मला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मजेत राहा, खुश राहा. आणि असेच माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.